काही दिवसांपूर्वी पुण्यात कोथरूड परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडली होती। एका सामान्य नागरिकाला कुख्यात गुंड निलेश घायवळच्या टोळीमधल्या गुंडांनी किरकोळ कारणावरून गोळी घातली। त्यात तो जबर जखमी झाला आणि तेव्हाच थोड्या अंतरावर जाऊन अजून एका नागरिकाला दहशत पसरवण्यासाठी कोयत्यानं मारलं। ही घटना कोथरूड पोलीस स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर घडली होती आणि त्यानंतर परत एकदा चर्चा सुरू झाली ती निलेश घायवळच्या दहशतीची। निलेश घायवळ हा पुण्यातील कुख्यात गुन्हेगार आणि अंडरवर्ल्ड मधील प्रमुख व्यक्ती म्हणून ओळखला जातो। त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, बेकायदा शस्त्र बाळगणं, मारामारी आणि दहशत पसरवणं यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। पुण्यातील कोथरूड आणि मुळशी परिसरात त्याचा गुन्हेगारी कारवायांची दहशत होती। पण निलेशची अंडरवर्ल्डच्या चिखलात एंट्री झाली कशी? शिवाय या गुन्हेगारीमुळे एकमेकांचे कट्टर दोस्त म्हणून ओळखले जाणारे गजा मारणे आणि निलेश घायवळ एकमेकांचे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। गुन्हेगारी विश्वात वर्चस्व गाजवणारा कुख्यात गुन्हेगार निलेश बन्सीलाल घायवळ हा मूळचा जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथील रहिवासी। उच्च शिक्षणासाठी पुण्यामध्ये आला होता आणि मास्टर इन कॉमर्सची डिग्री पर्यंत शिक्षणही त्याने पूर्ण केलं। त्यानंतर त्याची भेट गुंड गजानन मारणे सोबत झाली। सुरुवातीला त्याच्या टोळीत राहून गुन्हेगारीचे धडे घेतले। गजानन मारणे सोबत त्याने एका गुन्हेगाराचा खून केला होता। पहिल्या खुनानंतर तो गुन्हेगारी विश्वाच्या प्रकाश झोतात आला। या प्रकरणात त्याने 7 वर्षाची शिक्षा भोगली। तुरुंगात जाऊन आल्यानंतर खंडणी, अपहरण, जमिनीचे व्यवहार, दलाली अशी कामे निलेश मारणे गँगच्या साथीने करू लागला। परंतु जेलमध्ये बाहेर पडल्यानंतर दोघांमध्ये आर्थिक आणि वर्चस्वाच्या व्यवहाराने वाद झाला। त्या संघर्षातून त्याने मारणे टोळीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। लवकरच घायवळ यांनी आपली टोळी उभी केली आणि कोथरूड सुतारवाडीत स्वतःचा प्रभाव वाढवला। त्याने पुण्यात स्वतःची दहशत निर्माण केली होती। मात्र यामुळे मारणे व घायवळ टोळीमध्ये संघर्षाची ठिणगी पेटली। मारणे आणि घायवळ यांच्यातील संघर्षाला वैयक्तिक स्वरूप तेव्हा प्राप्त झालं जेव्हा घायवळ टोळीतील गुंड पप्पू गावडेचा खून मारणे टोळीने केला। तर त्याचा बदला म्हणून घायवळ टोळीने मारणे टोळीतील गुंड सचिन कुंडलेचा खून केला। एकमेकांच्या टोळीतील सहकाऱ्यांचा खून करून टोळीची दहशत पसरवण्याचा नाद दोघांनाही लागला होता। पुढे पोलिसांनी दोन्ही टोळी प्रमुखांना अटक केली होती। हळूहळू दोन्ही टोळींमध्ये संघर्ष विकोपाला जाऊ लागला। शिक्षकाने मास्टर इन कॉमर्स असलेला निलेश घायवळ यांनी गुन्हेगारीत आपली PhD पूर्ण केल्याचं त्याच्यावरील दाखल केलेल्या गुन्ह्यावरून समजतं। काळात घायवळवर खुनाचा प्रयत्न, दरोडा, अपहरण, बेकायदा शस्त्र बाळगणं, खंडणी अशा 23-24 गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली होती। 2010 मधील सचिन कुंडले खून प्रकरणी त्याला अटक झाली। मात्र 2019 मध्ये निर्दोष मुक्तता मिळाली। 2015 मध्ये टोळीतील 13 जणांना तडीपार करण्यात आलं होतं। 2021 मध्ये MEOC अंतर्गत त्याच्यावर कारवाई होऊन एरवाडा तुरुंगात त्याला ठेवण्यात आलं। आजही बॉस त्याच्या नावाचा दबदबा पुणे शहरातल्या गल्लोगल्लीत आहे। 2024 मध्ये पुणे नगर रस्त्यावर त्याच्या गाड्यांवर काळ्या काचा आणि फॅन्सी नंबर प्लेट्स असलेल्या वाहतूक पोलिसांनी 6000 रुपये दंड ठोठावला। यावेळी त्याने पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता। 1990 आणि त्या दरम्यान पुणे आणि शहर परिसरात अनेक कंपन्यांची स्थापना झाली। पुणे हे IT उद्योगांचं प्रमुख केंद्र म्हणून ओळखलं जाऊ लागलं। हिंजवडी, खराडी, बानेर, वाकड, मगरपट्टा सिटी, तळेगाव अशा परिसरात IT कंपन्यांची कार्यालये थाटली। या काळात येथील जमिनींना सोन्याचे भाव आले। या परिसरातील जमिनीच्या व्यवहाराला प्रचंड मोठ्या प्रमाणात वेग आला। स्थानिक गुंडगिरी, जमिनीचे वाद, दलाली आणि इतर सामाजिक कारणांमुळे या भागात कायदा सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक बनू लागली होती। गेल्या काही वर्षात मारणे आणि घायवळ टोळीची दहशत कोथरूडसह पुणे शहर, मुळशी तालुक्यात आहे। मारणे आणि घायवळ टोळीत अनेक सराईत गुन्हेगार काम करतात। मुळशी तालुक्यातील जमिनींचा आलेला सोन्याचे भावामुळे जमीन व्यवहारात दोन्ही टोळ्यांच्या शिरकाव्याने उद्भवलेल्या संघर्षातून अनेकांचा जीव गेल्याचा इतिहास आहे। अनेक गुन्ह्यात निलेश घायवळ जेलमध्ये जाऊन आलाय। 2020 मध्ये निलेश घायवळ कारागृहातून बाहेर आला होता। त्यानंतर कोथरूड पोलिसांनी त्याच्यावर 2 वर्ष हद्दपारीची कारवाई केली। त्यामुळे घायवळ शहरातून बाहेर गेला होता। परंतु हद्दपारीची कारवाई संपल्यानंतर निलेशने अनेक राजकारण्यांच्या भेटी घेतल्याचेही फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गेल्या वर्षी घायवळने भेट घेतल्यानंतर मोठी चर्चाही झाली होती। फेब्रुवारी 2024 मध्ये शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी घायवळचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतचा फोटो ट्विट करून जोरदार टीका केली होती। यामुळे घायवळ पुन्हा एकदा चर्चेत आला होता। दरम्यान 2024 मध्ये पुणे पोलिसांनी कुख्यात गुन्हेगाराची परेड घेतली, ज्यात घायवळचा समावेश होता। मात्र त्यानंतरही त्याचे सोशल मीडियावर दहशत पसरवणारे रील्स व्हायरल झाले होते। शिवाय काही दिवसांपूर्वी कोथरूडमध्ये घडलेल्या घटनेनंतर त्याच्या टोळीवर मकोका दाखल करण्यात आलं असून पुणे पोलिसांनी निलेश घायवळला फरार घोषित केले। त्याच्या विरुद्ध लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे। तसेच त्याच्या टोळीवर डबल मकोका अंतर्गत कारवाई करून सर्व बँक खाती गोठवण्यात आली आहे।
आणि असं म्हटलं जातं की निलेश घायवळ हा परदेशात पळून गेलाय. एकेकाळी कॉमर्सचा विद्यार्थी असलेला निलेश घायवळ आज पुण्याच्या अंडरवर्ल्ड मध्ये कुख्यात नाव बनलंय. शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय याऐवजी त्याने गुन्हेगारीत वर्चस्व मिळवण्याचा मार्ग निवडला आणि परिणाम आपण सगळे बघतोय. तर असा होता निलेश घायवळचा दहशतीचा इतिहास. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच मराठी मंडईला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.